नमस्कार सर्वांना. रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. आज बघा तुम्हाला मी एक नवीन अशी रानभाजीची रेसिपी दाखवत आहे. ही रानभाजी तुम्ही ओळखलीच असेल, शेवग्याच्या शेंगा आहेत. आता याच्यापासून आपण भाजी कशी बनवू त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. या शेंगा मी आता छान धुवून याला छोटे छोटे तुकडे करून घेणार. मी आता या शेंगा अशा कापून घेतल्या. आता याला याप्रमाणे आपण याचे वरचं कवर काढून घेऊ. हे बघा, याचे आता या शेंगाचे आपण छोटे छोटे तुकडे केले आहे. याचं कवर बघा असं काढायचं. शेंगा जर जरट असल्या तर हे असं पूर्ण निघत नाही, हे मध्येच तुटते. याप्रमाणे आता आपण सर्व शेंगाचे कवर काढून घेऊ. थोडं थोडं इथे जर राहिलं तरी काही फरक पडत नाही. आता शेंगा याचे पूर्ण कवर काढलेले आहे. याला आपण एकदा धुवून घेऊ. आता मसाल्यासाठी बघा, एवढं खोबरं, एवढे 2 कांदे, एवढं लसूण, एवढं अद्रक, हे एवढं डाळया, एवढं काळी मिरे, एवढं हे कर्णफूल, एवढं खसखस, एवढं धने, एवढं जिरे आणि एवढी कलमी. आपण आता कांदे आणि खोबरं भाजून घेऊ आणि मसाले सुद्धा थोडं थोडं भाजून घेऊ आणि त्याला बारीक करू. मसाला आता आपण भाजून घेऊ. भाजल्यामुळे थोडा हा चवीला पण छान वाटतो आणि सुगंध पण खूप सुंदर येतो आणि मिक्सरमध्ये बारीक पण लवकर होऊन जातो. याला आता आपण मिक्सरच्या डब्यामध्ये टाकू आणि याला बारीक करून घेऊ. बघा, आता 2 मध्यम आकाराचे टमाटर बारीक करून घेणार. हे बघा, आता शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी हा मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि बघा, कढईमध्ये 2 पडी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मी आता मसाला घालते. याला आता आपण 2 मिनिट परतून घेऊ. यामध्ये आता आपण मसाला हा छान झालेला आहे. टमाटर टाकू. टमाट्याची पेस्ट टाकली आपण. आता इथे हे 2 मिनिट परतून घेऊ. 1 चम्मच अथर्व मसाला घालत आहे. यामुळे भाजीला खूप छान चव येते. बघा, आता मसाला छान भाजलेला आहे. पाव चम्मच हळद. हे बघा, काश्मीरी लाल तिखट. यामुळे भाजीला खूप छान कलर येतो, पण हे तिखट लागत नाही जास्त. आपण साधं तिखट घालू. छोट्या चमच्यानं 3 चम्मच घातलेलं आहे तिखट. यामध्ये ओली मिरची घातली नाही, त्यामुळे तिखट जास्त घालत आहे. हे बघा, चवीपुरते मीठ. याला आता आपण मिक्स करून घेऊ. यामध्ये मी आता थोडंसं पाणी घातलेलं आहे. ही पेस्ट छान एकजीव झालेली आहे. आता यामध्ये मी या शेंगा घालत आहे. याला आता छान मिक्स करून घेऊ आणि या ग्रेव्हीमध्येच 5 मिनिट त्याला शिजू देऊ. बघू आपण आता 5 मिनिट झाल्यावर. या ग्रेव्हीमध्ये खूप छान शिजलेल्या आहेत त्या शेंगा. आपण यामध्ये आता हवं तेवढं रस्सा करून घेऊ. याला पुन्हा 5 मिनिट शिजवून घेऊ. हे बघा, आता खूप छान ग्रेव्ही आली आहे आणि या शेंगा आता पूर्ण शिजलेल्या आहे. यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालू. माझ्याकडे कोथिंबीर कमी होती म्हणून मी कमी घातलेली आहे. तुम्ही जास्त घाला. बघा, ही शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्ही पण अशी भाजी बनवून खा. ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे आणि बनवायलाही सोपी आहे. बघा, ही भाजी आता किती सुंदर दिसत आहे. खायला पण खूप सुंदर लागते आणि त्यापेक्षा जास्त तर ही खूप पौष्टिक पण आहे. त्यामुळे सर्वांनी अशा भाज्या बनवून खा.
माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.